कुठं न्यायच्या मापाची नाही. जाईल तिथे काहीतरी कांड करत असतात. तर असंच कांड बघण्यासाठी आपला ब्लॉग पूर्ण बघा. बऱ्याच दिवसातून गावाला आलेलो आणि आमचा कोकणात जायचा प्लॅन ठरला. मग काय आपल्या झोपेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे 4-5 गजर लावले आणि सकाळी उठून तयारी चालू केली. मस्त तयार वगैरे होऊन मित्राच्या घरी गेलो. मग गाडीमध्ये तेल फुल्ल भरलं आणि सुंदर अशक्य अशा रोडवरून आपला प्रवास चालू झाला. मग पुढे गेल्यानंतर बोललो थोडा पोटपूजा करूया. मग नाश्ता वगैरे करून आम्ही तिथून निघालो. घाटात गेल्यावर असं वाटलं काय ती झाडी, काय तो डोंगर सगळं ओकेमध्येच आहे. काजू दिसल्यावर गडी काय थटत्यात काय, पकड दिल्यावर सुट्टी देत नाहीत. चला म्हटलं मार खायचा धंदा करू नका. पण काजू मात्र एक नंबर होतं. मग ह्याची त्याची मापं काढता आम्ही पुढे निघालो आणि नंतर पोहोचलो आम्ही गणपतपुळ्यामध्ये. काय खतरनाक वातावरण होतं. त्याच्यापेक्षा खतरनाक आपल्या बाप्पांचं मंदिर आहे. बोललो पहिलं त्यांचं दर्शन घ्यावं. मग आम्ही दर्शन घ्यायला गेलो. बाप्पांच्या पुढे बसून बोललो, "बाप्पा काहीतरी लक्ष द्या, करा भलं आमचं काहीतरी." वाघांचा पगार झाल्यावर वाघ काय तटत नाही. अंबानी यांच्यापुढे फिक्का आहे हो. पाण्यात गेल्यावर भावानी काही सुट्टी दिली नाही. डायरेक्ट डब्ल्यू चालू केलं. धर की आपट, धर की आप. समुद्रात गेलोय आणि असं एन्जॉय केलं नाही मग काही उपयोगच नाही हो. तिथून गेलो हॉटेल भाग्यश्रीवर. आज हॉटेल चालू होतं म्हटल्यावर आपला भाऊ खुश झाला. जेवण एकच नंबर होतं. नाद करते काही यालाच अरे वारे बघून एकच आठवण. अरे वारे वगैरे काय बेल्ट, मी आता रत्नागिरीला शूट केले, काय बेल्ट आहे, गणपतीपुळे वगैरे काय सगळंच कोकण आहे काय. चला म्हटलं बीचवरनं फिरून येऊया. बीचवर गेल्यावर जिपला नव्हती. हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. मग चला म्हटलं लाईव्ह बोलण्याचा प्रयत्न करूया. लाईव्ह बोलायला लागल्यावर शब्द कमी आणि शिवाय जास्त. राहू दे म्हटलं आपलं काम नाही. तर कसा वाटला आपला कोकण ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.